रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व स्मशानभूमीमध्ये सुमारे 2,500 श्री सदस्यांनी एकाच वेळेस सकाळी 7 ते 10 या वेळेत स्वच्छता मोहीम हाती घेतली। त्यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय व स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी सोलापुरात ही मोहीम घेण्यात आली। पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले। या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास 25 ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली। या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण 63 वाहनातून कचरा गोळा करून त्याची महापालिका प्रशासनाच्या सहाय्याने विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी 35 ट्रॉली, 12 छोटा हत्ती, 4 टेम्पो, 60 डंपर, 3 ॲपेच्या माध्यमातून कचरा संकलित करण्यात आला। यावेळी शहर व शहर परिसरातील समर्थ बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। यासाठी सदस्यांनी झाडू, पावडे, टिकाव, टोपली आदी साहित्य आणले होते। हँड ग्लोव्ज व मास्क परिधान करून यावेळी सदस्यांनी सर्वत्र स्वच्छता केली। शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून अडगळीत असलेला मोठा कचरा यावेळी सदस्यांनी कशाचीही तमा न बाळगता केवळ काही तासात गोळा केला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही सोलापूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले आहे। याशिवाय शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे उत्तम संगोपन देखील केले आहे। जिल्ह्यामध्ये जल पुनर्भरणाचा उपक्रमही या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला। कुंभारी येथील रे नगर येथे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 2 वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम सुरू आहे। यामध्ये जवळपास 3,000 विविध वृक्षांचे लागवड व संगोपन चालू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।